फिल्म इंडस्ट्रीला हादरवणारी एक बातमी अचानक मुंबईत पसरली. धर्मेंद्र पाजी यांचे निधन झाले. ही बातमी जशी शहरभर धडधडीत पसरू लागली तशी संपूर्ण इंडस्ट्रीच्या शिरशिरीत एक थंड लहर गेली. ही शक्यच नाही असा आवाज लाखो चाहत्यांच्या मनात घुमू लागला. कारण धर्मेंद्र म्हणजे फक्त अभिनेता नव्हते, तर एक युग होते, एक काळ होता ज्याने ॲक्शन, रोमॅन्स, नजाकत, सौंदर्य आणि साधेपणाचा नवा इतिहास लिहिला होता. त्या सकाळी लोणावळ्यातील त्यांच्या फार्म हाऊसवर हवेत एक विचित्र शांतता होती. पाजी रोज पहाटे 5 वाजता उठून बागेत फिरत, झाडांना पाणी घालत, गाय म्हशींची खबरदारी घेत आणि मग आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जात. पण त्या दिवशी सूर्य उगवला तरी पाजी फार्म हाऊसच्या बाहेर दिसलेच नाही. यानेच सगळ्यांच्या मनात काळजी पसरली. सेवक आत गेले तेव्हा त्यांनी धर्मेंद्र पाजी आपल्या झोपाळ्यावर शांत चेहऱ्याने विसावलेले दिसले आणि डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितले, ते हसत हसत शांतपणे निघून गेले. ही बातमी फार्म हाऊसच्या भिंतीबाहेर काय पोचते त्याआधीच वाऱ्यासारखी मुंबईत, पंजाबात आणि मग जगभर पसरली. त्यांच्या मुलांना सनी आणि बॉबी देओलला ही बातमी देताना डॉक्टरचे हातही कापत होते. सनी काही बोलू शकत नव्हता. फक्त फार्म हाऊसच्या भिंतींकडे बघत राहिला. त्याला आठवत गेलं, बाबांनी पहिल्यांदा त्याचा हात धरून त्याला सेटवर नेलेला दिवस, बॉबीला पहिल्यांदा सायकल शिकवलेले दिवस आणि यमला पगला दिवानाच्या शूटिंगवेळी बाबा म्हणालेले शब्द. आपण हसत हसत जगायचं, लोकांना हसवत राहायचं. पण त्या दिवशी घरात हसू नव्हतं, फक्त अश्रू होते. इंडस्ट्रीतील मोठमोठ्या कलाकारांनी शोक व्यक्त करायला एकामागून एक येणं सुरू केले. अमिताभ बच्चन स्वतः फार्म हाऊसवर आले. त्यांच्या डोळ्यात पाण्याची एक ओळसुद्धा लपवता येत नव्हती. हिरो तर बरेच झाले, ते म्हणाले, पण धर्मेंद्र एकमेव होते, जे पडद्यावरही हेच, पडद्याबाहेरही हेच, माणूस. लाखो चाहते फार्म हाऊसच्या बाहेर जमले होते. काही हाक देत होते, काही फोटो हातात धरून रडत होते, काही मुलं शोलेतील जय वीरूचा डायलॉग म्हणत होती, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. पण नियतीनेच आज ती दोस्ती तोडली होती. राष्ट्रीय अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. पण ती केवळ सेलिब्रिटीची नव्हे, तर एका इतिहासाची होती. पाजींना त्यांच्या आवडत्या पांढऱ्या पोशाखात सजवण्यात आले. त्यांच्या हातात ठेवली तीच जुनी लाकडी माळ जी ते नेहमी आपल्या खिशात बाळगायचे. जेव्हा अंत्ययात्रा सुरू झाली तेव्हा मुंबईचे रस्ते थांबले. दुकाने बंद, ट्रॅफिक शांत. लोक छपरांवर, फुटपाथवर, झाडांच्या फांद्यांवर बसून त्यांना शेवटचा प्रणाम करत होते. काही वृद्धांनी सांगितले, तो गेला नाही, एका पिढीचा बाप गेला. स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार सुरू होताच आकाशात ढग दाटले आणि हलका पाऊस सुरू झाला. जणू निसर्गही रडत होता. पाजींची चिता पेटली तेव्हा सनी देओल घुटमळत बोलला, बाबा, तुम्ही आम्हाला शिकवलं, पुरुष तो तोच जो संघर्षातही हसतो, पण आज तुमच्याशिवाय हसता येत नाही. बॉबीने बाबांच्या चितेजवळ बसून त्यांचा हात धरल्यासारखे हात पुढे केले आणि म्हणाला, मी आजही तुमचा छोटा बॉबीच आहे बाबा. चितेचा धूर वर जात होता आणि सोबत उडत होत्या लाखो आठवणी. शोलेतील वीरूची ती खतरनाक जोशातली स्टाईल, सीते और गीतामधील गोड रोमांस, धरमवीरमधला शेल्याचा तो मजेशीर क्षण आणि त्यांच्या ऑफस्क्रीन विनयशील, मितभाषी, साध्या वागणुकीतील ते देवासारखे गुण. लोक म्हणत होते, असा माणूस पुन्हा जन्माला येणार नाही. त्यानंतर देशभरात शोक जाहीर झाला. पंजाबात गुरुद्वारात अरदास, महाराष्ट्रात मंदिरे आणि चाहत्यांच्या हृदयात प्रार्थना. सोशल मीडियावर अब्जावधी लोकांनी एकच गोष्ट लिहिली, हिरो गेले नाही, ते आपल्या हृदयात राहिले. काही दिवसांनी सनी देओलने बाबांच्या खोलीत जाऊन त्यांची डायरी उघडली. त्या शेवटच्या पानावर लिहिलेले होते, मी जगलो ते प्रेमासाठी आणि गेलो ते शांततेत. पण मी नाही जाणार, माझ्या लोकांमध्ये जगत राहीन. सनीचे डोळे पाण्याने भरले. मुंबईत एका मोठ्या स्टुडिओने धर्मेंद्र म्युझियम तयार करण्याची घोषणा केली.
जिथे त्यांचे कपडे, त्यांचे चित्रपट, त्यांच्या मुलाखती, त्यांची वैयक्तिक डायरी आणि त्यांच्या हाताने लिहिलेली कविता ठेवली जाणार होती. पाझींच्या आठवणींनी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात एकच जाणीव निर्माण केली. धर्मेंद्र म्हणजे फक्त अभिनेता नव्हता. तो काळ होता, युग होता, भावनांचा महासागर होता. आणि म्हणूनच म्हणतात, धर्मेंद्र मरत नाही, धर्मेंद्र अमर आहे. जर चॅनलवर नवीन असाल तरी नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.